ए अरे काय करतोय? पोहायला येतं का तुला? नाही येत. अरे मग कशाला येतोय? पाण्यात पडशील. थांबता, मला एक खतरनाक गोष्ट सांगायची आहे तिथं कॅमेरामध्ये. कसं आहे, कितीतरी टॅलेंटेड लोक ना त्यांच्या युगोमुळे आज घरी बसून आहेत किंवा नको तिथं काम करतायत, कारण की त्यांना वाटतं की हा सगळा खेळ आहे, हा जो गेम आहे ना हा नशिबाचा गेम आहे. पण तसं नाहीये. मला त्यांना सांगायचं की हे बघ, तू जर 100 पोरींशी बोलशील तर तुला एक पोरगी नक्कीच गर्लफ्रेंड म्हणून मिळेल. तू दररोज जिम मध्ये जाशील ना तर एक दिवस तुझी बॉडी बनेल, तुझी हेल्थ सुधारेल, किंवा तुझ्या दररोज युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती रील्स टाकशील तर त्यावरून तुला एक दिवस पैसे मिळायला सुरू होतील. हा नशिबाचा गेम नाहीये, हा गेम आहे पूर्ण कन्सिस्टन्सीचा. तू कुठलं पण एक काम हाती घे, कोणतंही फक्त एक काम हाती घे आणि त्यावरती फोकस न फक्त 6 महिने कन्सिस्टन्सीनं काम कर. तू बघ तुझं आयुष्य बूम होईल का नाही ते. तू लोकांचा विचार करू नको, कशाचाच विचार करू नको. एक काम हाती घे आणि कन्सिस्टन्सीनं कर. नंतर जे 4 लोक असतील ना त्यांना कळेल की तुझ्या आयुष्याची किंमत आणि तू आयुष्यामध्ये किती काय अचीव करू शकशील. आणि यावरती जर तुला विश्वास बसत नसेल तर इथून पुढे 6 महिन्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तू माझ्या चॅनलला व्हिजिट कर आणि तू माझे फॉलोअर्स बघ. मी तुला माझ्या चॅनलच्या कन्सिस्टन्सीचा पॉवर दाखव. आज माझे फक्त 4,500 फॉलोअर्स आहेत, पण तू मला 6 महिन्यानंतर भेट, मी तुला कन्सिस्टन्सीचा पॉवर दाखवतो काय असतो.